तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तथागत गौतम बुद्ध यांच्या विनम्र अशा भावनाप्रद आणि महाकारुणिक विचारांना त्रिवार वंदन. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फार फार आभार की त्यांनी या आपल्या आयुष्याला उजाळा आणून भारतीय नागरिक म्हणून जगण्याचे अधिकार आपल्याला दिले. तसेच आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे डॉक्टर संदेश वाघ तसेच बनसोडे सर यांनाही अभिवादन. मी असिस्टंट प्रोफेसर भूषण अरुण हिरवगर आज आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या संयोगाने आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्माचे राजकीय महत्त्व या विषयावर आपल्याला माझे मत प्रकट करून सांगू इच्छितो. बाबासाहेब आंबेडकरांचे मत हे बौद्ध धम्माच्या बाजूने झुकण्याचं कारण म्हणजे या देशामध्ये माणसाला माणुसकी प्राप्त करून न देता त्याला जनावरासारखे आयुष्य जगावयास लावणारे तत्वचिंतन होय. त्याला त्याच्या आयुष्यात काही करण्याचे अधिकार हक्क या समाजात मिळत नव्हते. पण ह्याला कारण काय? धर्माने नियमित आणून दिलेले राजकारण या सर्व बाबींच्या मागे होते. या सर्वांचा म्हणजेच जातीव्यवस्थेचा चक्काचुराडा करण्यासाठी राजकारणामध्ये बाबासाहेबांनी राजकारणामध्ये बौद्ध धम्माचं महत्त्व विशद केलेले आहे. अगदी 1950 पासून ते राजकीय बौद्ध धम्माची अनेक पायऱ्यांवर लोकांना मार्गदर्शन करत आहे. मग अशा बौद्ध धम्माची प्रासंगिकता काय आहे? मग या बौद्ध धम्माने खरंच लोकांचा उद्धारांचा आदर केला पाहिजे, तेव्हा ते राज्य सुलभ असतं, वेलफेअर स्टेट असतं. म्हणजे बौद्ध धम्माची आपल्याला इकडे वेगवेगळ्या प्रकारे जे ज्ञान, जो आदर, जी भावना लक्षात येते ते राजकारणात सुद्धा आपल्या आजच्या भारतीय राज्यघटनेच्या राजकारणामध्ये पण कळत असतं. म्हणून बौद्ध धम्म कशासाठी, त्याची राजकीय प्रासंगिकता का, असा जेव्हा लोक प्रामुख्यानं विचारतात तेव्हा आपण त्यांना बुद्धाचा मध्यम मार्ग स्वीकारावा असं राजकारण्यांना सांगायला हवं. कारण राजकारण हे फार जवळचा प्रश्न आहे. बुद्ध हा मुत्सद्दी आहे. बुद्धाने राजकारण करून जनतेला एक वेगळा मार्ग दिलेला आहे. कोणी बोलेल की बुद्ध हा राजकारणी कसा, तो तर धर्मसंस्थापक आहे. परंतु अनेक जणांच्या म्हणजेच बहुजनांच्या कार्यासाठी तो लोकशाही गणराज्याची अनेक अर्थाने व्याख्या करत असतो. वेलफेअर स्टेटची व्याख्या करत असतो. मुलीचा जन्म झाला तरीही तो सुखद मानावा असा स्त्रीवादी प्रचार सुद्धा तो करत असतो. आणि ते आजच्या काळानुसार फार प्रासंगिक आहे. बौद्ध धम्माच्या राजकीय प्रतिष्ठापनेत मानवाच्या कल्याणाला आणि मानवाच्या उद्धाराला वाव आहे. त्याने केलेल्या या क्रांतीचा लोक शांती म्हणून उपयोग करतात. परंतु बुद्ध हा क्रांतिकारक आहे. त्याने अनेक राजांना म्हणजेच महाराजा बिंबिसार असेल, प्रसेनजित असेल किंवा अनेक रिपब्लिक असलेल्या राज्यांना म्हणजे गणराज्यांना आपल्यासोबत अंकित करून ठेवलं होतं. म्हणजेच बुद्धाची जी ख्याती होती ती राजकारणावर प्रभाव टाकणारी आहे. तर अशा या बुद्धाचा इतिहास आपल्याला सिंह सेनापती आणि त्याच्या संवादातून दिसतो. सिंह सेनापती म्हणतो की जर मला माझ्या बायकापोरांचं रक्षण करायचंय तेव्हा पण मी अहिंसा पाळावी का? तेव्हा बुद्ध बोलतो की तुम्ही माझं काहीतरी चुकीचं ऐकून आलात. आपल्या धनधान्यासाठी, बायका मुलांसाठी आपण लढलंच पाहिजे. आणि लढाऊपणा हा बौद्ध धम्माचा संघर्षात्मक
बाणा आहे. आपल्याला सिंह सेनापती आणि त्याच्या संवादातून दिसतो. सिंह सेनापती म्हणतो की जर मला माझ्या बायका पोरांचं रक्षण करायचंय तेव्हा पण मी अहिंसा पाळावी का? तेव्हा बुद्ध बोलतो की तुम्ही माझं काहीतरी चुकीचं ऐकून आलात. आपल्या धनधान्यासाठी, बायका मुलांसाठी आपण लढलंच पाहिजे आणि लढाऊपणा हा बौद्ध धम्माचा संघर्षात्मक बाणा आहे. बुद्ध हा मुत्सद्दी राजकारणी आहे. बुद्धाला बौद्ध धम्माच्या संस्थापकाची जागा दिलेली जरी असली तरीही प्राचीन काळातील गणराज्य आणि स्वतंत्र अशा राजांच्या राज्यामध्ये अनेक राजे राजवाड्यांना तथागत गौतम बुद्धाने अंकित करून ठेवले. तथागत गौतम बुद्ध प्रसेनजित, बिंबिसार, वज्जी गणराज्याचा प्रमुख अशा अनेक संरक्षक राजांना आपल्या ज्ञानाचे अमृत पाजत होते. एकदा प्रसेनजित राजाला मुलगी झाली तरीही मुलगी होऊन नाराज न होण्याचे तत्व तथागत बुद्ध प्रसेनजित राजाला सांगतात. यातून आपल्याला बुद्धाचा स्त्रीवादी दृष्टिकोन राजकारणावर प्रभाव टाकणारा पाहावयास मिळतो. बुद्धाच्या या अनेक अंगाने नटलेल्या राजकारणावर आणि त्याचा अभ्यास करता आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बौद्ध धम्माचं तत्वज्ञान किती व्यापक आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माची व्याख्या करताना म्हणतात, जो धर्म फक्त जनतेला अध्यात्मवादाच्या चौकटीत आणतो तो धर्मच नव्हे, तो मूर्खपणा आहे. जो धर्म डायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकारणावर प्रभाव टाकत नाही तो वेडगळपणा आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांना विज्ञानवादी, तर्कसंगत, राजकारणावर प्रभाव टाकणारा आणि मॉरल निर्माण करणारा बौद्ध धम्मच प्रिय वाटला. बौद्ध धम्माचं राजकीय महत्व ते 1950 पासून अनेक वेळा सांगताय. अगदी देहू रोडच्या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपासून ते जनतेला हे सांगतायत की आपला उद्धार हा बुद्ध जयंती करूनच होणार आहे. बुद्धाच्या मार्गदर्शक तत्वाचं पालन करूनच भारतामध्ये लोकशाही रुजणार आहे. संघर्षाचा उद्देश बुद्धच सांगू शकतो. मग संघर्ष कसला असावा? संघर्ष असावा तो जाती व्यवस्था, गरिबी, स्त्री दास्यत्व आणि अनेक अशा गोष्टी ज्या जनतेमध्ये वैमनस्य आणि विसंगती निर्माण करतात. राजकारण हे बंधुत्व आहे आणि बंधुत्वातून राष्ट्रीयत्व निर्माण करता येते. हे तत्व बाबासाहेब सांगतात. म्हणूनच 25 डिसेंबर 1952च्या कोल्हापूर येथे झालेल्या भाषणामध्ये भारतातील तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वरच्या वर्गाला असे वाटते की इंग्रज गेल्यानंतर आता सर्व काही आमचेच, परंतु खालच्या वर्गातील लोक त्यांच्या खुर्चीचे पाय कापल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे भाष्य जनतेतील आक्रोश दर्शवत आहे. या आक्रोशामुळे हा भडका मार्क्सवादाकडे आणि कम्युनिस्टवादाकडे जाईल आणि सर्व काही जे निर्माण केलेले आहे भारतीय राज्यघटनेने ते नष्ट होते की काय याची भीती बाबासाहेबांना होती. आणि म्हणूनच ते अनेक राजकारण्यांना बुद्ध धम्माच्या राजकीय महत्वाचं फार मोठे महत्व सांगतायत. त्या महत्वातूनच त्याचेच महत्व हे लोकांना सांगत असताना अनेक बाबींचा ते विचार करतायत. त्या बाबी म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहास हा बौद्ध धम्मापेक्षा वेगळा नाही. बौद्ध धम्मातील अनेक स्तूप, मंदिरे म्हणजे विहारे, अनेक स्मृतीस्थळे हा बौद्ध धम्माचा पाया आहे. मग या बौद्ध धम्माचं विकृतीकरण होऊ नये म्हणूनच
त्याला वाली असावा, म्हणून ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्माचे विश्लेषण करणारा समाज निर्माण व्हावा असे बाबासाहेबांना वाटत होते. बौद्ध धम्माच्या विकृतीतून आपली पोटे पाळणाऱ्या लोकांपासून त्यांना भीती होती आणि आज आपल्याला त्याचे परिणाम मोठमोठ्या वादग्रस्त मुद्द्यांवरून दिसते. बौद्ध धम्माच्या स्मृती अवशेषांना त्यांच्या वेगळ्या धर्माचा रंग देऊन आज इतिहासाचा बिमोड केला जातोय. म्हणूनच त्या वास्तूंचा, विहारांचा आणि स्मृतीस्थळांचा विकास व्हावा आणि तो विकास जनतेकडून व्हावा, म्हणून ही बौद्ध धम्माची कास राजकारणावर प्रभाव पाडणारी बाबासाहेबांना हवी होती. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला बौद्ध धम्म स्वीकार करताना त्यांच्या नवीन बौद्ध धम्मामध्ये अनेक जुन्या गोष्टी येणार नाही. म्हणजेच अगदी बौद्ध धम्मातील बुद्धाला अहिंसात्मक गोष्टी सांगितल्या, त्याच्या तोंडून सांगितल्या गेल्या. पण बुद्ध हा निव्वळ क्रांतिकारी आहे. बुद्धाच्या क्रांतीतून तर शांती प्रस्थापित होऊ शकते असे बाबासाहेबांना वाटते. साम्यवादी देशांना कोलंबो आणि काठमांडूच्या भाषणातून ते सांगतात की बुद्धाचं म्हणजे जी राष्ट्र बौद्ध आहेत पण जे मार्क्सवाद आणि कम्युनिस्ट वादाला जवळ करतात त्यांना सांगतात की अरे तुमच्या देशातच बुद्ध धम्माची अशी अमृतवल्ली आहे की त्यामुळे तुमचा देश सुखी होणार आहे. तुम्हाला मार्क्सची किंवा कम्युनिस्ट वादाची गरज नाही. तुम्हाला बौद्ध धम्माचं पुनर्जीवन करावं लागेल आणि या पुनर्जीवनाचं सुरुवात भारतातून व्हावी असं बाबासाहेबांना वाटत होती. कारण त्याचा एक एक्झाम्पल, त्याचे एक उदाहरण निर्माण व्हावे असे त्यांना वाटत होते. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू संघाला सुद्धा त्यामध्ये आवाहन केलेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारविमर्शामध्ये राजकारणामध्ये मोरॅलिटी निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न बाबासाहेब करतायत. म्हणून स्कूल ऑफ पॉलिटिक्सची ते मांडणी करतात. राजकारणात अनेक छक्के पंजे चालत असतात, मोरॅलिटी चालत नाही. परंतु राजकारणात वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला उल्लेख करता येतो. म्हणून राजकारणात आपल्याला मोरॅलिटी हवी असं बाबासाहेब म्हणतात. नेत्यांचं मॉरल हे राष्ट्रासाठी हितवाह असले पाहिजे, समाजासाठी हितवाह असले पाहिजे. नेत्यांनी राष्ट्रधर्म हा स्वतः निमूटपणे पाळला पाहिजे. राष्ट्राबरोबर असलेली बांधिलकी ही ठेवली गेली पाहिजे. यातूनच बौद्ध धम्माचं तत्वज्ञान फार साजेसं आहे. जेव्हा बौद्ध धम्माच्या संरक्षण, नीती या गोष्टीचा विचार करतो तेव्हा सिंह सेनापती म्हणजे प्राचीन काळी सिंह सेनापती नावाचा सेनापती बुद्धाला विचारतो की आमच्या संरक्षण बाबींचं रक्षण करण्यासाठी आम्हाला काय करता येईल की फक्त अहिंसेने शत्रू शमणार आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात की तुम्ही माझं काहीतरी वेगळं ऐकून आलेलं आहात. आपल्या मुलांचं, संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी लढा दिलाच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. वज्जी कुळांना तथागत गौतम बुद्ध आपल्या वेलफेअर स्टेट कसं चालवं याचं मार्गदर्शन करतात. जिथे आपतेष्ट, जिथे प्रौढ म्हाताऱ्या माणसांचं म्हणजे जे वयाने आदरयुक्त आहेत किंवा जे लहान आहेत, स्त्रियांचा जिथे आदर होतो ते राष्ट्र बळकट होत असतं. आणि जिथे या सर्व चुकीच्या गोष्टी चालू असतात ते राष्ट्र कमकुवत होत असतं. तर बुद्ध राजकारणावर प्रभाव टाकताना सामाजिक बांधिलकी जपत असतात. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बौद्ध तत्वज्ञानाला लक्षात घेताना बौद्ध तत्वज्ञान हे फार चांगलं तत्वज्ञान आहे, हे कम्युनिस्ट वादांच्या वरचं तत्वज्ञान आहे असं सांगतात. आज आपण पाहतो की कम्युनिस्ट राष्ट्र कसं आपले साम्राज्यवादी धोरण राबवत असतात. आज आपल्या सीमांवर तो प्रश्न भेडसावत आहे. चीनच्या साम्यवादी क्रांतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा भाष्य केलेलं आहे. या भाष्यातून तत्कालीन राज्यकर्त्यांना बौद्ध धम्म हा लक्षात आलेला नव्हता.
कारण बौद्ध धम्म हा संघर्षात्मक आहे, पण तो जागरूक सुद्धा आहे. त्याची जी अहिंसा ही जैन धर्मापेक्षा फार वेगळी आहे. म्हणून बौद्ध धम्म हा राजकारणावर प्रभाव पाडणार आहे, एकजातीय समीकरणावर, भारतीय एकजातीय समीकरणावर प्रभाव पाडणार आहे, जल जंगल जमीन यावर प्रभाव पाडणार आहे, जमिनीची मालकी, विश्वात असलेल्या अनेक जाती परंपरा, रूढी परंपरा यांना छेदक आहे. अशा या बुद्धाला, तथागत गौतम बुद्धाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संसदेमध्ये आणून ठेवलं आणि या राष्ट्रपुरुषाला जगामध्ये विख्यात केलं. म्हणूनच कोलंबोच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वेळेला सांगतात की मी भारतामध्ये बौद्ध धम्माचा स्तंभ अगदी रोवून ठेवलेला आहे. राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्र आहे. देशाची मुद्रा ही अशोक स्तंभ आहे आणि राष्ट्रपतींच्या खुर्चीच्या मागे धम्मचक्र प्रवर्तनान लिहिलेलं आहे. पण याच्या पुढे आपल्याला काय करता येईल तर तशी माणसं जी बौद्ध धम्माच्या राजकीय महत्व प्रस्थापित करतायत त्यांना आणणं गरजेचं आहे. म्हणूनच बाबासाहेब हिंदूंची रक्तशुद्धी करण्यासाठी बौद्ध धम्माचे मारक औषधच चालेल असं म्हणतात. भारतीय माणूस याला राजकारण करण्याची फार हौस, पण हा आजारी आहे. म्हणूनच या आजारी माणसाला, ज्याप्रमाणे त्याचं पोट वाढलेलं आहे, हातपाय किडमिडे आहेत, पण राजकारणाचा डोलारा वाहण्यासाठी फार मोठी हौस आहे. जर समजा बुद्धाचा हे जे औषध आहे, ह्या औषधाने त्याचा कोटा साफ केला तर त्याला फार शांतता मिळेल. म्हणूनच नाहीतर काल मागचं औषध हे त्याच्यासाठी एलर्जीदायक होऊन जाईल. म्हणून बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाचे जे तत्वज्ञान जगाला दिले ते भारतातील एकजातीय राजकारण फोडण्यासाठी समर्पक आहे, भारतातील जाती व्यवस्थेला नष्ट करणारे आहे. म्हणूनच आपल्याला एका गाथेमध्ये म्हणता येतं, देवो वस्तु तो कालेन सस्य संपत्ती हेतुच फितो भवतु लोकेच राजा भवतु धम्मिको, राजा भवतु धम्मिको. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय.